नमस्कार. स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे विचार पुष्प 16, विज्ञान आणि अध्यात्म या विषयावरती. खरं म्हणलं तर हा टॉपिक खूप बोलण्यासारखा आहे, खूप एक्सप्लेन करण्यासारखा आहे, परंतु मी थोडक्यात विश्लेषण करतो. तर आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये एक लॉ बघतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजेच जगात जेवढी एनर्जी आहे ती कोणी क्रिएट केलेली नाही, ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. थॉमस एडिसनने ज्यावेळेस बल्बचा शोध लावला त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. स्टेटमेंट असं होतं की द लाईट इज अ क्रिएशन बट दॅट नॉट मी. म्हणजे प्रकाश ही एक उत्पत्ती आहे. म्हणजे उत्पत्ती कोण आहे तर देव आहे. तुम्ही माना अगर नका मानू, तुम्ही लहानपणी भगवद्गीतेमध्ये एक पृष्ठ बघितले असेल, एक पेज बघितलं असेल, त्या पेजवरती असं दिलेलं असतं की मध्यभागी श्री विष्णूंची मूर्ती असते आणि बाजूला सगळे ड्रॉपलेट असतात. त्या ड्रॉपलेटमध्ये एक प्रत्यक्ष विष्णू असतात. सांगायचं तात्पर्य एवढाच की हे मल्टिव्हर्समध्ये त्याचा कोणतरी एक संचालक आहे आणि पृथ्वीचा संचालक, ह्या युनिव्हर्सचा संचालक आपण भगवान श्री विष्णूंना म्हणतो. त्यांनी ती एनर्जी तयार केलेली आहे आणि असे अनेक युनिव्हर्स असतील. त्या अनेक युनिव्हर्सचा, अनंत युनिव्हर्सचा जो मालक आहे तो देव आहे. मित्रांनो, आपण जी काही गोष्ट करतो, जी कोणती गोष्ट आपण तयार करायचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्यक्षात ती आधीच अस्तित्वात असते. जसं एनर्जीचं उदाहरण आहे. समजा आपण एक पोटेन्शियल एनर्जी घेतली, ते एखाद्या ऑब्जेक्टला गती दिली, त्याचं कन्व्हर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे त्याची एनर्जी फेज चेंज होती, परंतु त्याची एनर्जी जी आहे ती नेहमी कॉन्स्टंट राहते. मग एंट्रॉपी असेल किंवा एनर्जी असेल ती नेहमी कॉन्स्टंट राहते. तर त्याचा एक उत्पत्ती जी झाली आहे बिग बँग थिअरीनुसार, ते शून्यातून जग निर्माण झालं. तर ते शून्य जे ते अनादि अनंत ते शिवतत्व आहे. मग सांगायचं एवढंच की आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी त्या काळात एवढ्या डीप लेवलचं नॉलेज तयार केलं होतं आणि केवळ तयार केलं नाहीच तर ते स्पष्टीकरण देऊन कसं खरं अस्तित्वात येऊ शकतं याचं सुद्धा विश्लेषण केलं होतं. त्यामुळे आपल्याला नक्कीच जुने संस्कृत ग्रंथ असेल, उपनिषद असतील ते वाचली पाहिजेत. ही काळाची गरज आहे. कारण की खूप साऱ्या वैज्ञानिकांनी जुन्या काळात आपल्या भारतातील ग्रंथांचा सारांश ट्रान्सलेट करून तिकडं नेऊन तिकडे शोध लावले. मूळतः सगळे शोध हे भारतीयच, परंतु त्यांचं नाव कोरलं गेलं. तर आपण आज सध्या 21व्या शतकात आहोत. कम्प्युटरचं जग आहे, परंतु कम्प्युटरच्या जगात सुद्धा एवढं फास्टेस्ट नसेल एवढं वैदिक सायन्स आपलं फास्ट होतं. पृथ्वीवर बसून, म्हणजे ह्या धर्तीवर बसून अंतरिक्षाचं अवलोकन करायचं, कुंडलीत कसे ग्रह ॲडजस्ट करायचे, कुंडली कशी तयार करायची, कुंडलीत कोणता ग्रह कोणत्या स्थानी असेल, एवढं सगळं नॉलेज आपल्या भारतीय पूर्वजांनी, ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. विचार करायची गोष्ट आहे की जे नॉलेज आपण शिकतोय त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक नॉलेज आपल्या ऋषीमुनींनी तयार केलंय. मग ते ग्रंथ आपण नक्कीच अभ्यासले पाहिजे, यात काही शंका नाही. मग जर कोणी म्हणलं आध्यात्मिक आणि विज्ञानामध्ये काय फरक असेल तर हेच की अध्यात्म हे विज्ञानाला पूरक आहे, परंतु विज्ञान हे अध्यात्माला पूरक नाही. धन्यवाद.